हिरव्या मिरच्या कधी मूठ भरून खाल्ल्यात का? चपातीच्या प्रत्येक घासासोबत एक एक मिरची खाल. कशी? या पद्धतीनं कराल तर नक्की खाल. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी लांब लांब मोठ्या बघून हिरव्या मिरच्या धुवून घेतल्यात. आता ह्या धुतलेल्या मिरच्या ज्या आहेत ना, त्याचं पाणी काढून टाकूया आणि या मिरच्या आपण खायला कशा घ्यायच्या ना ते बघूया. तर आता ना एक सुरी घ्यायची आणि देठ न काढताच मिरचीला उभी चीर द्यायची. जेवढी जास्त शक्य आहे ना तेवढी टोकापर्यंत उभी चीर द्यायची आणि ही अशी चिरताना हाताला सुरी लागू नये म्हणून लहान मिरच्या घ्यायच्या नाहीत. तर अशा मोठ्या मोठ्या लांब आकाराच्या मिरच्या घ्यायच्या. हे बघा असं एक एक करून मिरची चिरून घ्यायची. सगळ्या मिरच्या चिरून झालेल्या आहेत. एकदा फक्त बघा कशा चिरून झाल्यात. आता यात चिरलेल्या मिरच्या बाजूला ठेवून द्यायच्या आणि एक छोटी कढई तापत ठेवायची. आणि हे बघा अशी छान लोखंडाची कढई तापली की नाही की तळात लाल होते. मस्त अशी तापली की त्याच्यावरती 1 चमचा जिरे घालून घ्यायचे. आता याच जिऱ्यामध्येच हे जिरे अगदी हलकेसे भाजून होत असताना अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची. मोहरी अशी तळतळायला लागली पाहिजे. अजिबात तेलाचा वापर आपण केलेला नाही आहे. मसाले कोरडेच भाजून घेतलेत. नंतर 2 चमचे बडीशेप भाजून घ्यायची आणि 1 चमचा धणे भाजून घ्यायचे. आणि हे सगळं साहित्य कसं भाजले बघून घ्या. चांगला धूर निघाला पाहिजे बरं का. म्हणजे मग मसाला एकदम चविष्ट आणि टिकाऊसुद्धा होतो. पण हा मसाला ना अगदी पावशेर मिरच्यांना पुरेल एवढा तयार होतो. म्हणजे एकदम तुम्ही पावशेर मिरच्या करू शकता आणि 2 दिवस खाऊ शकता. अगदी एक एक मिरची उचलून तोंडात घालावी एवढी चविष्ट ही मिरची तयार होते. तर मसाले भाजून झालेले आहेत. बघा तुम्ही छान लालसर झालेले आहेत. धूर निघालेला आहे. आता आपण हे मसाले बाजूला काढून घेऊयात. आता हे जे मसाले आहेत ना, याचा जोपर्यंत खमंग असा वास येत नाही ना, तोपर्यंत हे बाजूला काढून घ्यायचे नाहीत. यासाठीच आपल्याला लोखंडाची कढई वापरायची. आता याच तापलेल्या कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेऊयात आणि या तेलामध्ये आता एक छानशी फोडणी करूयात. तर यामध्ये पुन्हा अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची. मोहरी अशी छान तडतडली पाहिजे की लगेच अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आणि नंतर अर्धा ते पाऊण चमचा हिंग घालून घ्यायचा. आता ही फोडणी छान झाली, हळद मस्त तेलामध्ये पसरली की हिंग घालायचा. हिंगसुद्धा छान पसरतो, तेलाला मस्त असे बुडबुडे येतात आणि नंतर या फोडणीचा जो सुवास सुटतो ना, तो एकदम भारी असतो बरं का. आता या चिरा दिलेल्या मिरच्या आपण कढईमध्ये घालणार आहोत. मस्त असा बघा तडका बसतो. आता लगेच याच्यावरती झाकण ठेवायचं. म्हणजे मिरच्या उडत नाहीत आणि घरभर ठसकासुद्धा होत नाही. एक वाफ निघाली की झाकण काढायचं आणि हलवून घ्यायच्या. खाली वर करायचं. खालच्या ज्या मिरच्या आहेत ना त्या छान लालसर परतल्या जातात आणि वरच्या कच्च्या राहतात. तर तसं होऊ नये म्हणून खालीवर करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा हलकीशी वाफ काढायची. या स्टेप तुम्ही अगदी जशा सांगितल्यात ना तशा जर का फॉलो केल्यात ना तर मस्त अशी मिरची तयार होईल. आता हा सुरुवातीला कोरडा जो मसाला आपण तयार करून घेतला आहे तो मोठे 2 चमचे घालून घेऊयात आणि चवीनुसार मीठ घालायचं. मस्त असं हलवून घ्यायचं. आता बघा मसाला घातल्यानंतरच मिरच्या किती छान दिसायला लागल्या. हो, पण अजून या मिरच्या कच्च्या आहेत. म्हणजे अशा जर या मिरच्या खाल्ल्या ना, तर ज्यांना सवय नाही आहे ना, त्यांना मिरची बाधू शकते. पण अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खायला खायला घालायची असेल ना, तर ही पुढची स्टेप नक्की फॉलो करा. तर आता हीच पुढची स्टेप आहे. याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि पुन्हा एकदा छान अशी वाफ काढणार आहोत. हे बघा मस्त ही आपण दुसरी वाफ काढून घेतली मसाला घातल्यानंतर. आता घातलेला मसाला जो आहे ना तो खाली गोळा व्हायला लागतो. मिरची छान अशी शिजून येते. मस्त भन्नाट चवीची ही मिरची तयार होते बरं का. आता ना याच्यामध्ये फ्रेश दही घालायचं 2 चमचे. चांगलं दही फेटून घ्यायचं. साईचं दही असेल ना तर फारच छान. साधं दही असेल तरी पण चालतं. पण मग ते छान फेटून घ्यायचं. दही घातलं की मस्त आणखीन छान असा याला तडका बसतो. सगळं व्यवस्थित एकजीव करायचं, हलवायचं आणि पुन्हा एकदा झाकण ठेवायचं. अशी चरचरीत मस्त मिरची तयार होती की नाही. खरंच सांगा बरं, आता ही मिरची केल्यानंतर घरातले जरा 2 घास जास्तच खातील की नाही. बघा मस्त आता ही मिरची छान तयार झालेली आहे. 3 वेळा आपण याची वाफ काढली. आता ही मिरची काढून घेऊयात
अशी मिरची काढून घ्यायची आणि बाहेरच्या हवेला ठेवलीत तर 2 दिवस अगदी छान राहते. 2 दिवसापेक्षा जास्त टिकणारच नाही. का टिकणार नाही सांगा बरं? अहो एवढी चटपटीत मिरची शिल्लक कोण ठेवेल ना? लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीनं खातील आणि भाजीला ऑप्शन म्हणून खूप छान आहे. तेव्हा एकदा चपातीसोबत खायला ही मिरची करून बघा. पण चपातीसोबत खायची कशी? पुढं जाऊन सांगते हो. तुम्ही जर चपातीसोबत खायची ही ट्रिक बघितली ना, तर अक्षरशः तुमच्या तोंडाला पाणी सुटेल. तर असं देठ धरायचं आणि हे देठ एकदा का वाकलं की नाही, की समजायचं मिरची छान अशी शिजलेली आहे. छान मस्त मिरची तयार झाली. आता काय करूया माहिती आहे का? दाखवते. कशी खायची आहे तेच बघायचं आहे ना. तर ना, एक चपाती घ्यायची. त्या चपातीवरती अशा या 2 मिरच्या उचलून ठेवायच्या. चपातीचा रोल करायचा. मधोमध 2 चपात्याच्या मध्ये ठेवून असा छान रोल करायचा. रोल नंतर तो रोल असा छान तोडायचा आणि नंतर ना बाजूच्या मसाल्यामध्ये एक बोट बुडवायचं. ते बाहेरच्या बाजूनी चपातीला लावायचं आणि चपाती खायला घ्यायची. चला पटकन व्हिडिओ लाईक करा बघू.